हॅलो फ्रेंड्स, ड्रॅगन फ्रूट हे अतिशय पौष्टिक असं फळ आहे. यापासून आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. पोटासंबंधीचे अनेक विकार असतील ते याच्यापासून दूर होतात. ड्रॅगन फ्रूट हे गुलाबी आणि पांढरे दोन रंगांमध्ये मिळतात. तसेच हे चवीला गोड असते व व्हिटॅमिन सी यामध्ये भरपूर प्रमाणात असते. हे फळ खाल्ल्याने मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो, त्याचबरोबर हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. डेंग्यूमध्ये सुद्धा हे फळ लाभदायक आहे. एक नाही तर अनेक प्रकारचे रोग याने बरे होतात. पोटासंबंधीचे विकार देखील बरे होतात. थोडक्यात काय तर ह्या फळापासून आपली रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढणार आहे. चला तर आज आपण याची रेसिपी बघूया. ते म्हणजेच काय, ड्रॅगन फ्रूटचं मिल्कशेक. हे अतिशय सोपं असं आहे. फळ चिरायला काहीच कठीण नाहीये. सुरीने वरचं कव्हर काढायचं आहे. याचं गर तुम्ही चमच्याने सुद्धा काढू शकता. तर येथे मी सुरीने 2 भाग करून घेत आहे. वरचं कव्हर खूपच मऊ असतं, तर आतमध्ये हे असं छान गुलाबी असतं आणि ह्या काळ्या बिया असतात. चवीला हे खूप गोडच असतं, अजिबात आंबट वगैरे नसतं. हे गोडसरच लागतं. आता आपण याची साल काढून घेणार आहोत आणि याचे काप करणार आहोत. तुम्ही वाटल्यास आतल्या चमच्याने गर देखील काढू शकतात. आता आपण या फोडी टाकायच्या आहे मिक्सरच्या एका पॉटमध्ये. ज्युसर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा बनवू शकतात. आता टाकायची आहे चवीपुरता साखर आणि मस्तपैकी बर्फ टाकायचा आहे. आता आपण टाकत आहोत कपभर दूध. इथे मी कपभर दूध घेतलं आहे, परंतु दूध आपल्याला अजून लागणार आहे आणि दुधामध्ये साखर अजिबात नाहीये. दुधामध्ये तुम्ही साय देखील घेऊ शकतात. त्यामुळे काय होईल की मिल्कशेक खूप छान घट्ट बनेल. वाव, किती सुंदर रंग आला आहे बघा तुम्ही. आता बघा, आपण अजून कपभर दूध त्यात टाकलेलं आहे आणि ह्याचं खालीवर करायचं आहे. त्यामुळे आपलं जे मिल्कशेक आहे ते खूप छान घट्ट बनतं आणि त्याला छान फेसही येतो. आणि जी साखर आहे ती सुद्धा विरघळली जाते. आणि तुम्हाला अजून दूध लागत तुम्ही दूध अजून वाढवू शकता चवीनुसार. आणि तुम्ही आता इथे बघू शकता की आपलं जे मिल्कशेक आहे ते पूर्णपणे मार्केटच्या मिल्कशेक सारखंच झालेलं आहे. आता या ठिकाणी आपला जो मिल्कशेकचा जो ग्लास आहे त्याला आपण डेकोरेटिव्ह करण्यासाठी ह्या 2 फोडी मी वाचवून ठेवल्या होत्या. त्यांना छान असं मधोमध काप देऊन ते मी ग्लासला लावून घेत आहे. तर इथे आपलं मिल्कशेक ही रेडी झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला का? नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.